नमस्कार मंडळी, मी सचिन कृष्णा तळे तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ते आहे. आणि आज तुमच्यासोबत मी एक पुस्तक परिचय घेऊन आलो. या पुस्तकाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याआधी तुमच्याशी काही गोष्टी शेअर करायची. ती पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर आपला स्वराज्य हा कसा होता, तो कोणी लढा दिला. आणि इतकंच नाही तर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर त्या औरंग्याला सळक पोळं करून कोणी सोडलं. संताजी बाबा आणि धनाजी या दोघांनीही त्या औरंग्याला जो काही त्रास दिला, जो काही मानसिक त्रास दिला ना, तो खरंच उल्लेखनीय होता. त्याचा इतिहासात ज्याप्रमाणे दखल घेतली गेली पाहिजे तशी अद्याप घेतली गेली नाही. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांनी स्वराज्यावरती जे काही आक्रमणं झाली त्यात छत्रपती संभाजी महाराजांनी खूप मोठं योगदान दिलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर स्वराज्य सांभाळण्याचं पूर्णपणे कार्य हे राजाराम महाराजांचं आलं आणि राजाराम महाराजांचा अनुभव इतका नव्हताच. यावेळी संताजी घोरपडे आणि धनाजी यांनी खूप मोलाचं काम केलं. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्यावर अनेक चित्रपट सध्या येत आहेत, अनेक चित्रपटांचा प्रयोग होत आहे. त्यानंतर अनेक माहितीपट स्वराज्यावरती आणि त्यांच्या कार्यावरती येत आहे. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये आपण एका मावळ्याचा उल्लेख इथं विसरतोय. होय, आज त्या मावळ्यावरती त्या योद्ध्यांच्या जीवनचित्रावरती एक चित्रपट येणं खूप गरजेचं होतं, पण ते अद्याप आलं नाही किंवा कोणी दखल घेतली नाही. जर हा व्हिडिओ कोणी पाहत असेल, कोणी निर्माता पाहत असेल, तर त्यांनी नक्कीच या पुस्तकाची दखल घेतली. होय, मी आज तुम्हाला जे पुस्तक परिचय करून देणार आहे ते पुस्तक आहे संताजी घोरपडे जप्तन मुक्त. मंडळी, 450 पानांचं हे पुस्तक न्यू इरा पब्लिकेशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक तुम्हाला सहज मार्केटमध्ये उपलब्ध होईल. तुम्ही कुठल्याही ठिकाणी पुस्तकात जाऊन तुम्ही जे मागणी करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये ह्या पुस्तकाचं पूर्ण लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केलेली की हे पुस्तक कुठं भेटेल करून तुम्ही नक्की आवर्जून हे पुस्तक मागवा. तर ह्या पुस्तकाची थोडक्यात माहिती मी तुमच्यासमोर देणार आहे. ह्याच्या पलीकडे जाताना ह्याच्या पाठी एक छानसा उल्लेख इथे लिहिलेला आहे, तो मी तुम्हाला वाचून दाखवतो. पुस्तक परिचय देण्याआधी तुम्हाला एक छोटासा पॅराग्राफ इथे वाचून दाखवतोय जो या पुस्तकाच्या पाठीमागे दिलेला आहे. खरं तर ह्याच्यातले काही पॅराग्राफ्स मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. त्यानंतर या पुस्तकात थोडक्यातली माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे की नक्की हे पुस्तक कशावरती आहे आणि ह्या पुस्तकात लेखकाने किती मेहनत करून माहिती हात मांडलेली आहे ह्याचा तुम्हाला अनुभव नक्कीच येईल हे पुस्तक वाचताना. तर हा पॅराग्राफ असा आहे: छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचं राज्य बुडालं. या औरंगजेबाच्या भावनेला संताजींनी जोरदार तडाखा दिला. 4-4.5 वर्ष ब्रह्मपुरी या ठिकाणच्या काळ्या मातीत औरंगजेब बादशाह राहिला. त्याला कारण म्हणजे मराठ्यांचा सेनापती संताजी घोरपडे यांनी बादशहा निर्माण केलेला धोका होय. वडू कोरेगावच्या बादशाही छावणीवर सन 1689 साली जो धाडसी छापा संताजी यांनी घातला त्याने बादशाहीची झोपच उडाली आणि बादशाह मरता मरता त्या रात्री वाचला. संताजीला ठार केल्याशिवाय बादशाहला ब्रह्मपुरीच्या छावणीतून बाहेर पडताच येईना अशी अवस्था त्यावेळी झाली होती. औरंगजेब बादशाह आणि मोगल राजवट ही आशिया खंडातील बलाढ्य राजवट होती. मात्र आपल्या संताजी घोरपडे यांचा अलौकिक पराक्रमाचा दरारा या राजवटीवर एवढा पडला होता की मोगल सरदार संताजी घोरपडे बरोबर युद्ध प्रसंग पडल्यावर ते युद्ध टाळण्याचा प्रयत्न करीत होते. संताजी घोरपडे यांच्या जीवनावर आधारित असलेले त्यांच्या व्यक्तिमत्वाची अनेक पैलू उघडणारी कादंबरी म्हणजे संताजी घोरपडे जप्तन मुलूक आहे. मंडळी, ह्या पुस्तकाची जी काही सुरुवात झालेली आहे ती लेखकांनी सुरुवात केली आहे ती छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेपासूनचा. होय, महाराजांना अटक केल्यानंतर वडू बुद्रुकमध्ये ज्या प्रकारे त्यांच्याशी अत्याचार करण्यात आला, म्हणजे हत्या करण्यात आली, त्याचं थोडक्यात माहिती इथं प्रोव्हाइड केलेली आहे. पण त्याच्यानंतर जो काही प्रसंग इथे घडला तो सगळा प्रसंग या पुस्तकात आहे. तर या पुस्तकातील जे काही अनुक्रमिक आहे मी ह्यात तुम्हाला थोडीशी माहिती देतो. अनुक्रमिकेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर रायगडवरची महाराजांना पकडल्यानंतर रायगडावरती
काय अवस्था होती, काय हालचाली चालल्या होत्या, त्या सगळ्या हालचालीचा थोडक्यात वर्णन ह्या पॅराग्राफमध्ये केलेलं आहे. त्यानंतर औरंगजेब आलमगीरबद्दल थोडीशी माहिती. महाराष्ट्राच्या मातीत रायगडची मसनद, रायगडावरून सुटका, बादशहाचे नाक कापले, गरुड झेपमध्ये एक पॅराग्राफ मी अजून तुम्हाला वाचून दाखवणार आहे. इथे असं आहे, इकडे रायगडावर महाराणी येसूबाई, शाहूराजे व इतर राजपरिवार मुघलांच्या वेड्यात 8 महिने झाले अडकून पडले होते. गडावरील शिमतीची धीर आता हळूहळू सुटत चालला होता. कर्नाटकात जाऊन राजाराम महाराज जिंजी येथे नवीन राजधानी थाटून मुघलांना शह देतील ही आशा आता हळूहळू मावळत होती. अशातच एक दिवशी रायगडावर बातमी येऊन धडकली. राजाराम महाराज तुंगभद्रेच्या बेटावर कैद झाले. आता रायगडाहून येसूबाईंची सुटकेची आशा मावळली. संपूर्ण महाराष्ट्रात मुघलांचा जोर वाढला होता. अशा अवस्थेत रायगडसारखा बेलाग किल्लाही फार काळ टिकणार नव्हता. मंडळी, औरंग्या हा संताजी बाबा घोरपडे यांना देखील घाबरत होता. यांना स्वप्नात देखील तो घाबरत होता. त्यामुळे त्याने त्याच्या शयनकक्षाच्या अवतीभोवती त्याची सुरक्षा रक्षक इतकी वाढवली होती, दुप्पट ते तिप्पट त्यांनी सुरक्षा वाढवली होती, कारण इतकं भय त्या औरंगाच्या मनामध्ये होतं. त्यातला एक छोटासा उल्लेख या पुस्तकात मी तुम्हाला वाचून दाखवतो. खरं तर औरंगजेब हा आता झोपायला चाललाय. हमीद, रात्र खूप झाली, चल आता झोपण्याची तयारी कर, परत पहाटेच्या नमाजला लवकर उठायचं आहे. जी आला हजरत, म्हणत हमीद पुढे आला. बादशाह त्याच्या समवेत झोपण्याच्या महालात गेला. हमीदने बादशहाचे बिस्तर अगोदरच तयार केले होते. बादशहाने आपल्या पायातील चढावा काढला आणि हमीदच्या आधाराने बिस्तरवर आडवा झाला. बादशहाला कुर्निसात करून हमीदने महालातील शमादाने विजवली व तो पहाऱ्यांसाठी महालाबाहेर अब्दुल खोजाबरोबर दरवाजाजवळ येऊन उभा राहिला. रात्रीचा एक प्रहर उलटायला काही अवधी बाकी होता. अचानक औरंगजेबाच्या शयन कक्षात गोंधळ माजायला सुरुवात झाली. एक मराठा मावळा हाती नंगी आमशेर घेऊन बादशाच्या बिछाण्यावर उभा होता. तो औरंगजेबावर वार करणार इतक्यात औरंगजेब जोरात आवाज दिला, कोण आहेस तू? काय हवे तुला? या अल्लाह, म्या संताजी आहे आणि तुला तुझ्या अल्लाच्या घरी घालवायला आलूया. हर हर महादेव म्हणत संताजींनी औरंगजेबावर वार केला. त्या वारासरशी औरंगजेब बादशाह जोरात किंचाळला, या अल्लाह. औरंगजेबाच्या आवाजाने बाहेर उभे असलेले अब्दुल आणि हमीद खोजा मशाल घेऊन बादशाहच्या शयनकक्षात धावत आले. त्यांनी समोर पाहिलेले दृश्य भयंकर होते. बादशाह घामाने पूर्णपणे भिजला होता. त्याच्या कपाळावर घाम साचला होता. त्याचे संपूर्ण शरीर थरथरत होते. बादशाह सलामत, क्या हुआ? आप इतने जोर से क्यों चिल्लाए? अब्दुल खोजा ने बादशाहला सवाल केला. कहा मर गए ते सब के सब? अडखळत औरंगजेब अब्दुल आणि हमीदवर खेसाटला. आलम पहा, हम अभी सभी बाहर पहरा दे रहे थे, आपकी आवाज सुनकर दौड़ते हुए अंदर आए. हमीदचे बादशाहला उत्तर दिले. हमीदच्या उत्तरावर बादशाहच्या रागाचा पारा जास्तच चढला. असा पहारा देतात का? अरे निकम्मो, तो संता आमचे शिर धडावेगळं करून इतक्यात निघून पसार झाला असता जर आम्ही वेळीच सावध झालो नसतो तर. आमचे मीर बक्षी आणि मीर आतिश कोणत्या कामगिरीत मशगूल आहेत? तो शैतान संता नंगी शमशेर घेऊन इथं आमची गर्दन मारायला आला होता आणि तुम्ही सगळे झोपा काढताय. बरहाम खान, अमीद खान, इनायत खान गडबडीने बादशाहसमोर हजर झाले. बादशाहला सर्वांनी लवून प्रतिसाद केला. तुमचा बादशाह जिंदा आहे की मेला हे बघायला आता आला आहात का तुम्ही सगळे? औरंगजेबने तीनही खानांना फटकारलं. तोबा तोबा हुजूर, कैसे बातें कर रहे हो आप? बारहात खात सावरत बाजू मांडली. बादशाह सलामत, गुस्ताफी माफ हो. तुम्ही वाईट खाप पाहिलं असेल. पहाऱ्यावरील दरोगा आणि खोजे डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. दरोग्याने सगळ्या गुलाल बाराचं कोपरा धोंडाला कोणीच सापडलं नाही. हुजूर, तुम्हाला वेहम झाला आहे. हमीदने सगळी परिस्थिती बादशाहला सांगितली. वेहम? खरंच आम्हाला भास झाला का? अरे ह्या मराठ्यांना चेटूक जादू तरी येतं का? तो शिवा सुद्धा असाच आमच्या कैद्यातून आग्र्यातून छूमंतर गायब झाला होता. बादशाहने आग्र्याची घटना हमीदला सांगितली. अब्दुल खोजाने सुरीतून पाणी पेल्यात ओतून बादशाहला प्यायला दिले.
लोहाराचा भाता फुलावा तशी बादशहाची छाती भीतीने फुलली होती. शयनगृहात कुठेही गडबडीची हल्ल्याची खून नव्हती. औरंगजेबाला संताजीचे भयानक स्वप्न पडले होते. हमीद्दीन खान पुढे आला आणि बादशाला म्हणाला, आलम पहा, आपण काहीही फिक्र करू नका. मी जातीने इथे पहाऱ्याचं काम करतो. आपण निश्चित होऊन आराम करा. अरे हमीद्दीन, कैसे ये मराठे ना हमें आराम से खाने देते हैं ना चैन से सोने देते हैं. बादशाह हमीद्दीन खानला पुटपटला. संताजीच्या भयंकर स्वप्नाने बादशाह पुरता हादरला होता. हमीद्दीन खान, बराम खान आणि इनायत खान एकमेकाच्या तोंडाकडे टकामक बघत शयनगृहातून बाहेर गेले. मंडळी, ह्या एका पॅराग्राफवरून तुम्हाला नक्की कळलं असेल की हे पुस्तक, ही कादंबरी किती वाचण्यासाठी आहे. होय, तुम्ही आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवरती अनेक पुस्तकं वाचली असतील, अनेक चित्रपट पाहिले असेल, अनेक कथा ऐकल्या असतील, परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतरचा जो काही स्वराज्याचा खरा इतिहास आहे तोही आपल्यापर्यंत आला पाहिजे. आणि ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक नक्की आवर्जून वाचा. न्यू इरा पब्लिकेशन हाऊसच्या संकेतस्थळावरून हे पुस्तक तुम्ही मागवू शकता किंवा लेखकालाही संपर्क करू शकता. तर मंडळी, हे पुस्तक तुम्ही आवर्जून वाचा, तुमच्या मुलांनाही वाचायला द्या, तुम्हीही वाचा. जास्त काही वेळ लागत नाही आहे. आठवड्यातून 5 दिवस हे खूप झाले हे पुस्तक वाचण्यासाठी. एकदा का तुम्ही जे पुस्तक वाचायला सुरुवात केली तर हे पुस्तक शेवटच्या पानापर्यंत आपण कधी वाचून संपवतोय हे असं तुम्हाला वाटेल. होय, तुम्ही वाचनाची आवड असेल तरी वाचा, वाचनाची आवड नसेल तरीही हे पुस्तक वाचा, कारण वाचलं तरच तुम्हाला नक्की कळेल. चित्रपटात जे दाखवलं जातं त्यामध्ये प्रेक्षकांना कसं खेचता येईल ह्याचा प्रयोग केला जातो, परंतु पुस्तकात जे काही त्या लेखकाला माहिती भेटली असते त्याचा अभ्यास करूनच ह्या पुस्तकात सगळ्या गोष्टी मांडल्या जातात. मी लेखक रवी शिवाजी मोरे यांचं खरंच अभिनंदन करतो आणि त्यांचं मनापासून कौतुक करतो, कारण त्यांनी हे पुस्तक लिहायला संताजी बाबा घोरपडे यांचं पाऊल ज्या ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी लेखकाने भेट दिली आहे आणि हे भेट देऊन इतकं सुंदर असं पुस्तक आपल्यासमोर आणलं आहे. त्यामुळे नक्कीच आवर्जून वाचा आणि वाचल्यावरती तुम्ही ह्या पुस्तकाची माहिती, कसं वाटलं हे पुस्तक, आपल्या कमेंट्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.